मार्केटमध्ये खूप सगळे लोक आहे की जे कुंडलिनी जागृत करून देतात बोलतात. मी तर 3 दिवस बोलतोय, ते एका दिवसात पण करून देतात. आणि त्याच्यात ते म्हणतात की आम्ही कुंडलिनी तुमची वरती पण उठवून देणार. ही गोष्ट ते एका दिवसात म्हणतात आणि त्याचे पैसे घेतात, 15,000 कोणी 20,000. आता रियालिटीमध्ये ही गोष्ट पॉसिबल नाहीये. आणि ज्यांच्याकडनं पॉसिबल आहे पण ना, खूप रिस्की, खूप जास्त रिस्की. म्हणजे तुमचं फिजिकल प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार. मी हे नाही बोलत की तुमचा कर्म खराब होणार, हा विषय सोडून द्या. गुरुचे पण कर्म खराब होतील त्याच्यामध्ये. पण मेन गोष्ट अशी आहे ना की तुम्हाला शरीरामध्ये एनर्जीचे डॅमेजेस होणार आणि ज्या ज्या ठिकाणी डॅमेजेस होणार त्या ठिकाणी आजार तयार होईल त्याचा. पण मी जेव्हा बोलतोय की मी जागृत करणार, तर याचा अर्थ समजून घेतला गेला पाहिजे. मी फक्त जागृतीबद्दल बोलतोय. मी फक्त तुम्हाला चिंगारी देणार. मग ती तुम्ही चिंगारी विझवायची का त्याचा वनवा पेटवायचा, ही गोष्ट तुमच्या हातामध्ये. मग जेव्हा साधू संत आणि जेव्हा योगी लोक सांगतात ना की त्याला वर्ष लागतात, जीवन जातं, ते जीवन यासाठी जातं की आपली जी कुंडलिनी आहे ती जेव्हा मूलाधारातनं निघते आणि स्वादिष्टान एक 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 चक्रवर्ती करत करत ज्यावेळेस येते ना, तर ज्यावेळेस ती येते तर त्यावेळेस ती ज्या ठिकाणी ब्रह्मरंध आहे म्हणजे शिव आहे, त्या शिवाला जेव्हा ती एक होते, ते एक होणं अवघड आहे. ठीक आहे, पण तिची गती होऊ शकते.